पौर्णिमा दिवशी आपण काय शुभेच्छा आणि मार्गदर्शन कराल गुरुजी? आपल्या सांस्कृतिक वारसा हा आपण असाच जपला पाहिजे आणि हा असाच वारसा जपून आपल्या पुढच्या पिढीला हे मिळालं पाहिजे. आपण सात पिंपळाला 7 दोरे का बांधतो, तर हे जे व्रत आहे हे 7 पिढ्या पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून ते 7 दोरे हे करायचे. आणि पिंपळाला वड आणि पिंपळ ह्याला फेऱ्या मारायचं काय आहे की त्याच्या पाठीमागे खूप मोठं शास्त्रीय कारण आहे. आज लेडीजचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सगळे वडाला फेऱ्या मारून ते सगळे इंटरनल प्रॉब्लेम सॉल्व होतात. आणि हे शास्त्रीय कारण हे अमेरिकेच्या डॉक्टरांनी सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आम्ही लोक त्याची टिंगल करतो की वडाला फेड्या मारतात, हे करतात. पण आपल्यापेक्षा अमेरिकेची लोकं किंवा वेस्टर्न कल्चरची लोकं ह्याचा अभ्यास करत आहेत आणि त्याचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. पण म्हणून आज हे आपलं पिंपळेश्वर मंदिर आहे. पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरामुळे ही आपली संस्कृती जपायचं कार्य ह्या इथल्या रहिवाशांनी आणि मंदिराचे जे ट्रस्टी आणि मंदिराचे जे ट्रस्टी आहेत आणि कार्यकर्ते आहेत, ह्या मंदिरामध्ये ट्रस्टी आणि कार्यकर्ते स्वतः असं तुम्हाला कळणार नाही की हे ट्रस्टी आहेत किंवा हे कार्यकर्ते आहेत. म्हणजे आपुलकीने सगळे प्रत्येक याच्यामध्ये भाग घेतात आणि हा वारसा असाच जपत राहिलेला आहे. खूप खूप धन्यवाद गुरुजी.